आज आपल्यामध्ये इंद्रजितजी देशमुख सर शिवम प्रतिष्ठान कराड येथून जवळपास त्यांच्याबरोबर 80 ते 90 जणांची ऍक्टिव्ह अशी टीम वास्तवात काम करणारी, की जे काम आम्ही काल आणि परवा या 2 दिवसांमध्ये मायभू सेवा यात्रा, की या भूची या आईची सेवा केली गेली पाहिजे, हिचं मी देणं लागतो, या देण्यातून काहीतरी केलं पाहिजे, या भावनेतून काकाजी इथं आलेत. रांजणगावला आम्ही सगळे बरोबर आहोत. त्यांनी जवळपास 2 दिवसामध्ये 12 एकरामध्ये असलेली वृक्ष त्यांना केलेलं काम चर मारणे आणि परमेश्वराचा जो पाऊस पडणार आहे तो आडला पाहिजे, जिरला पाहिजे, ही जी भावना आहे, ही जी त्यांच्यामध्ये उर्मी आहे, त्या उर्मीतून त्यांनी हे काम केलंय. आणि त्याच भावनेतून आपण आंबेवळ आणि लोणच्यामध्ये गेल्या मागच्या 5 वर्षे त्याची 5 वर्ष या काम आपण करत आहोत. आणि हे काम तुम्ही करतायत. हे काम दादा असतील, डॉक्टर असतील, वडल भाऊ असेल किंवा भरतदादा असतील, बळराम भाऊ असेल, अशी सर्व मंडळी की जी आज कदाचित पदावर असतील, परंतु गेल्या 5-6 वर्षापासून ती आमच्याबरोबर जोडलेली आहे. आणि ही जुळलेली असताना मी याच परिसरामध्ये एक शिक्षकाची नोकरी करतो आणि माझंही गाव इथं आहे. तर आपली जी नाळ जुळली आहे, या नाळेला या वाढ मिळावी, काहीतरी नवीन काहीतरी घडावं, काहीतरी उर्मी यावी, काहीतरी जिद्द निर्माण व्हावी, यासाठी ही मंडळी आणि काकाजी आपल्यामध्ये आले. तर काकाजींना मी विनंती करेल की आमच्यामध्ये जे तुम्ही बोलतात करुणा, तुम्ही बोलतात की दया, तुम्ही बोलतात की ते शिद्दत मनातून आलं पाहिजे. तर ही भावना जागृत करण्यासाठी मी काकाजींना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. संत सेवालालजी महाराजांच्या चरणावर माथा टेकतो आणि उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आपल्या या पंचक्रोशीमध्ये आम्हाला पण सेवा करण्याची संधी दिलीत. कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, बुलढाणा, जवळजवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून आलेली ही जी तरुणाई आहे, त्या तरुणाईला आपल्या भागामध्ये घामाचं सिंचन करण्याची आपण सर्वांनी संधी दिली. त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या या गावाचं आणि काम करत असलेल्या सर्वांचं हृदयापासून मी ऋण व्यक्त करतो. ही जी चळवळ सुरू आहे, उज्ज्वलदादा काम करत आहेत, माती, पाणी आणि माणूस याच्यासाठी करतात. माती आणि पाण्यासाठी खूप काम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, पण माणसासाठी आम्ही काम करतो आहे गेले 25 वर्ष. बाळ कसं असावं, जन्माला आलेलं बाळ कसं असावं, युवक कसा असावा, आईवडील कसे असावेत आणि समाज कसा असावा, व्यक्ती, कुटुंब आणि समाज कसा असावा, याच्याबद्दल 25 वर्ष ही सगळी लेकरं काम करत आहेत. सादरीकरण करत असताना मगाशी सुरुवातीला सांगितलं की बाळ, मुलगी जन्माला यायला, कारण कोल्हापूरचीच ती मुलं काम आत्ता करत होती. कोल्हापूरमध्ये पन्हाळा तालुक्यामध्ये 10 वर्षापूर्वी 1000 मुलांच्या पाठीमागं फक्त 875 इतक्या मुली होत्या. काही क्षेत्रामध्ये भारताच्या अशी परिस्थिती आहे की 1000 मुलांच्या पाठीमागं फक्त 500 मुली आहेत. जन्माला यायच्या अगोदर काही ठिकाणी मुलींना संपवलं जातं आणि जन्माला आल्यानंतर, कारण जन्माला यायच्या अगोदर गर्भपात हा गुन्हा असल्यामुळं जन्माला आल्यानंतर तिला उपवासी ठेवून मारण्यात येत आहे. श्रीदेवीचा जो नवरा आहे त्यानं एक चित्रपट काढला आहे बोनी कपूरनं, द वुमन विदाउट नेशन नावाचा, की जर मुलगी नसेल गावामध्ये, एकच मुलगी असेल तर तिथं काय हाल होतो. संवेदनशील माणसानं हा चित्रपट बघितला तर झोप येत नाही 8 दिवस. ह्या समस्या या लेकरांनी पथनाट्यातून यासाठी मांडल्या की संस्कृतीतून जर या मांडण्यात आलं तर त्याचा ठसा लवकर उमटतो असं म्हटलं. आमच्या भागामध्ये कोऱ्हाडे नावाचे कवी आहेत, त्यांनी गर्भपातावरची एक खूप सुंदर कविता आहे त्यांची. पितृसत्ताक आमच्या कुटुंब संस्थेमध्ये आणि व्यवस्थेमध्ये स्त्रीला जन्माला येणंच नाकारलं जात आहे. ती गर्भपाताची एक तिची कविता आहे कोरड्यांची. ती असं सांगते की गर्भामध्ये असणारी जी मुलगी आहे ती आपल्या आईवडिलांना एक पत्र लिहिते आहे आणि त्या पत्राचं नाव असं आहे, त्या कवितेचं नाव असं आहे की चिंगीचे पत्र.
ही चिंगी नावाची मुलगी आहे आणि त्या गर्भामध्ये आहे आणि तिचा गर्भपात करायचा आईवडिलांनी निर्णय घेतला आहे आणि म्हणून ती चिंगी गर्भातून आपल्या आईवडिलांना पत्र लिहिते आहे. त्या पत्रामध्ये तिचा मजकूर असा आहे की आई बाबा, दादावर तुमचं प्रेम आहे, तो तुमचा कुलदीपक आहे, मान्य आहे. त्याला खायला देत असताना चांगलं चुंगलं खायला द्या, माझी अडचण नाहीये. मी जन्माला आल्यानंतर आईच्या ताटात जे शिल्लक राहणार आहे ते खाईन, जगेन, पण येऊ द्या मला जन्माला तरी येऊ द्या. दुसऱ्या परिच्छेदामध्ये ती चिंगी असं म्हणते की आई बाबा, तुमचं दादावर खूप प्रेम आहे, मान्य आहे, तो कुलदीपक आहे, त्याला चांगली कपडे द्या, माझी अडचण नाहीये, त्याला ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे द्या. मी जन्माला आल्यानंतर आईच्या लुगड्याचं परकर पोलकं घालून जगेन, पण येऊ द्या तर मला जन्माला तरी येऊ द्या. शेवटच्या परिच्छेदामध्ये ती चिंगी असं म्हणते की आई बाबा, दादा खेळायला गेला, त्याच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली, थेंबर रक्त येतं. दादा अभ्यासाला बसला, पेन्सिलला टोक काढत असताना त्याचं ब्लेडचं पान त्याच्या बोटाला चिकटलं तर थेंबर रक्त येतं. आई बाबा, दादाच्या पायाच्या अंगठ्याचं थेंबर रक्त आणि बोटाचं थेंबर रक्त तुम्हाला सहन नाही होत, तुम्ही दादाला दवाखान्यात पळत घेऊन जाता. थोड्या वेळानंतर दादा माझ्या शरीराच्या चिंध्या करण्यासाठी डॉक्टरांची जी हत्यारं येणार आहेत, गर्भातून बाहेर काढताना माझं साखं शरीर चिरून टाकणार आहेत. दादाचं थेंबर रक्त आई बाबा तुम्हाला सहन नाही होत, मग माझ्या शरीराच्या टिरगाने तुम्हाला कसे काय सहन होतात? आई बाबा येऊ द्या ना, मला जग तरी बघू द्या, मला जगू द्या. ती चिंगी आव्हान करते आम्हाला. ती जन्माला पण आली पाहिजे आणि ती जगली पण पाहिजे आणि स्वतंत्र जगली पाहिजे. देश आम्ही 75 वर्ष होऊन गेली आणि त्याच्यानंतरची तुमच्या माझ्या जगण्याची विकृती त्याच्यामध्ये. आम्ही हा प्रवास जो सुरू केला आहे याच्यामध्ये मी म्हटलं की माणसाची उंची. आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो, आमच्याकडं नद्या खूप आहेत. कोल्हापूरची जी मंडळी आहेत तिथं तर 5 नद्या आहेत, पंचगंगा आहे, दूधगंगा आहे, वेदगंगा आहे. मी ज्या जिल्ह्यातून आलो तिथं कृष्णा आहे, येरळा आहे, अनेक नद्या आहेत. माझ्या स्वतःच्या गावाला 100% इरिगेशन आहे. कोयना धरणातून पाणी आमच्याकडे येतं. हिरवागार परिसर बघितल्यानंतर ही लेकरं आम्ही ज्या वेळेला फिरतो आहे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एका गावामध्ये, मी महाराष्ट्राचा वसुंधराचा जो प्रकल्प आहे की इरिगेशनचा, त्या महाराष्ट्राच्या त्या प्रकल्पामध्ये मी स्वतः 3 वर्ष जॉईंट CEO म्हणून काम केलं. महाराष्ट्राच्या पाण्याची परिस्थिती अशी आहे की कितीही धरणं अडवली आणि कितीही धरणातून पाणी पुरवठा केला तर 26% जास्त महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही इरिगेशन करू शकत नाही. मग याला पर्याय काय आहे की आमच्यासाठी उरलेल्या क्षेत्रामध्ये जिथं नदी नाही आहे, जिथं हे पाणी येऊ शकत नाही, तिथं दुसरा कुठलाच पर्याय नाही. तिथं एकच पर्याय आहे की आम्हाला जमिनीमध्ये फक्त भांडी तयारी करावी लागेल. आणि 5 पाटील आणि उज्ज्वल दादांच्या माध्यमातून ही भांडी तयार करण्याचं काम या 40 गावच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरू आहे. जिथं ज्या गावानं लोकांचं ऐकलं, भांडी तयार केली, त्या गावाची खरीप आणि रब्बी दोन्ही पिकं आली. जी गावं याच्यामध्ये सहभागी झाली नाहीत त्यांच्या वाट्याला पाण्यापासूनची ही समृद्धी आली नाही. म्हणजे पाणी या गोष्टीनं अख्खं गाव एकत्र यावं, पाणी मुरावं, आर्थिक परिस्थिती सुधारावी, स्थलांतर थांबावं, गावातच सगळ्यांची समृद्धी यावी या अपेक्षेने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण हे सगळं सुरू होत असताना माणूस म्हणजे मला नाही जिद्दीनं जगायचं आहे. मगाशी आत्ता दादांची मी भेटलो, बोलत होते आपल्या गावचे दादा की इथं परिस्थिती कशी होती, कशी आहे. आणि ही ज्या वेळेला मोठा पाऊस पडला आणि धरणं फुटल्यानंतर पुन्हा गावाची काय परिस्थिती झाली. अगोदर भांडी होती, भांडी फुटली आणि फुटल्यानंतर गावाची काय परिस्थिती झाली. हे का झालं मगाशी त्या पथनाट्यातून एक खूप सुंदर त्यांनी मगाशी सांगितलं आपल्याला. मी एक 2-3 मिनिटं बोलतो आहे पर्यावरणाशी, जर मनापासून ऐकलं तर लक्षात येईल की आम्ही निसर्गाच्या सोबत नाही राहिलो तर 2050 साली मगाशी दादाने त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की या पृथ्वीवरचा माणूस संपणार आहे, पृथ्वी शिल्लक राहील. 2050 साली पर्यावरणावर काम करत असणारे सगळे शास्त्रज्ञ असं म्हणतायत की या पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असेल. त्यावेळेला 55 डिग्री सेंटीग्रेडमध्ये उगवू शकतील अशी कुठलीही वनस्पतीची
किंवा पिकाची जात असणार नाही, खायला अन्न असणार नाही. 2050 साली 55 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान असेल, त्यावेळेला श्वास घ्यायला हवा असणार नाही, प्रदूषित असेल, प्यायला पाणी असणार नाही. आता मी आलो माझ्या सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी, कवटेमंकाळ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आता जवळजवळ 300 टँकर सुरू आहेत. महिना मार्च आहे, अजून 4 महिने त्या लोकांना पाण्यासाठी. माझ्या गावाला ज्या वेळेला यायचं होतं धरणातलं पाणी, 2009ला आम्ही पाण्याची परिस्थिती इतकी वाईट होती, टँकर गावात आले की माणसांची भांडणं लागायची. आम्ही पाण्याचा उपयोग असा करायचो की आंघोळ करताना बाजल्यावर आंघोळ करायची, बाजल्यातलं पाणी खाली घमेल्यामध्ये साठवायचं, साठवलेल्या पाण्यामध्ये कपडे धुवायची, पाणी राहिलं तर जनावराला द्यायचं. 2009 साली आमच्या गावामध्ये गिधाडांची संख्या 100च्या वर होती, कारण सगळ्यात मोठी जनावरांची छावणी माझ्या गावात होती. रोज जनावरं मारायची. पश्चिम दिशेला गिधाडांची आणि मेलेल्या जनावरांची रोज तिथं त्यांची फिस्ट असायची. नुसतं पाणी नव्हतं. 2009 साली माझ्या गावात पाणी नव्हतं, तर माझं गाव त्यावेळेला उद्ध्वस्त होतं. 2016 साली माझ्या गावामध्ये पाणी आलं. आज गावामध्ये समृद्धी आहे. 2,500 एकर ऊस आहे माझ्या गावाला. 10 कारखान्याच्या टोळ्या माझ्या गावामध्ये आहेत. पण आता समस्या दुसरीच आहे. माझ्या गावातली 15 ते 45 वयोगटातली 15च्या वरची मुलं आहेत, ती गांजानं ग्रस्त आहेत, ती दारूनं ग्रस्त आहेत, ती चुकीच्या गोष्टीनं ग्रस्त आहेत. आमच्या गावच्या पालकांच्या समोर प्रश्न आहे की उगवणारी पिढी आहे, या उगवणाऱ्या पिढीला दिशा कोणती द्यायची. समृद्धीला संस्काराची जोड नसेल तर जी विकृती निर्माण होती, ती विकृती गावागावामध्ये सुरू झाली. एका बाजूला काही नाही म्हणून व्यसनं आहेत, ताण सहन कसा करावा म्हणून व्यसन आहेत, आणि दुसऱ्या बाजूला खूप आहे, यायला लागला आहे, आणि म्हणून समृद्धीच्या निमित्ताने व्यसन आहेत. आम्हाला आमचं घर तयार करायचं आहे, आम्हाला आमची येणारी पिढी तयार करायची आहे. जगाच्या इतिहासामध्ये किंवा आजूबाजूला फिरून बघितलं तर ज्याला उभं राहायचं आहे, ज्याला क्षमतेनं उभं राहायचं आहे, अशी कित्येक गावं आणि कित्येक माणसं आहेत. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तर माणूस आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. उपस्थित असलेल्या या गावच्या तरुणाईला, पालकांच्यासाठी मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. ज्याला जिद्दीनं उभं राहायचं, आपलं अस्तित्व निर्माण करायचं, त्याला परिस्थिती आडवी येत नाही, त्याला जात आडवी येत नाही, त्याला धर्म आडवा येत नाही. त्याला उभं राहायचं असलं, प्रतिकूल परिस्थिती असली तर त्याच्या हृदयामध्ये फक्त एकच गोष्ट असावी लागते, तिला जिद्द असं म्हणतात. अमेरिकेमध्ये 11-12 वर्षाचं एक लेकरू त्याच्या आईसोबत एका सरदाराकडे राहत होतो. दिसायला काळं कुट्ट, नाक चेपलेलं, दात बाहेर आलेले, दिसायला व्यक्तिमत्वामध्ये कुठलाच प्रभाव नव्हता. आई गुलामीत राहत होती. ज्या सरदाराकडे ती राहत होती त्या सरदाराने जी डुकरं पाळलेली होती, त्या डुकराच्या तोंडातून जी मक्याचे दाणे बाहेर पडायचे, ते दाणे गोळा करायची मायलेकरं आणि संध्याकाळी भिजवून ती खायची. खाता खाता त्या लेकराला असं कळालं आजूबाजूनं की काळ्या लोकांच्यासाठी, निग्रो लोकांच्यासाठी अमेरिकेमध्ये एक शाळा आहे, आणि ती शाळा त्याच्यापासून खूप दूर आहे. आई गुलामीमध्ये जगते आहे, पोरगं 12 वर्षाचं आहे, आणि त्याच्या मनामध्ये शाळा शिकण्याची जिद्द निर्माण होते आहे. आणि म्हणून आई आपल्या मुलाला तयार करते की जा, तू जाणार असशील तर जा. सरदाराचे जुने कपडे ती घेते आहे, 4-5 शर्ट तिच्यासाठी शिवते आहे, आणि पोरगं प्रवासाला निघत आहे. मुलाचा प्रवास 560 किलोमीटरचा. त्याला शाळेमध्ये पोहोचायचं आहे, कारण गोऱ्यांची आणि काळ्यांची तिथं मोठी संघर्षाची कहाणी. गोरे लोक काळ्या लोकांना मिसळून घेत नव्हते, शाळा नव्हत्या त्यांच्यासाठी, एकच शाळा दूर. हे बाळ निघालं घरातून, त्याला शाळा शिकायची. आईच्या पायावर डोकं टेकून ते पोरगं निघालं. त्याला त्या शाळेमध्ये पोहोचायला 80 दिवस लागले. चालायचं, वाटेत येणाऱ्या गावामध्ये त्यानं लाकडं तोडायची, पाणी भरायचं कोणाकडे तरी, शिळा तुकडा दिला तर खायचा, आणि मग पुढच्या गावाला जायचं. त्या आर्मस्ट्रॉंग नगरीच्या अलीकडे माल्डन नावाचं शहर आहे अमेरिकेमध्ये. त्या शहरामध्ये ते पोरगं 8 दिवस राहिलं, पण त्याला काम नाही मिळालं. 8 दिवस उपवासी होतं. 12 वर्षाच्या पोराच्या मनामध्ये फक्त शाळा शिकायची होती. पोरगं पोहोचलं. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर तिथली जी प्राचार्य होती तिच्या मनामध्ये नव्हतं या पोराला घ्यायचं, याला शाळेत प्रवेश द्यायचा नाही, तर मग याची परीक्षा घ्यायची आहे. म्हणून त्या प्राचार्याने त्या पोराला सांगितलं, तुला परीक्षा, मी जे प्रवेश हवे असेल शाळेमध्ये तर मी तुझ्याकडून एक परीक्षा घेणार आहे.
तिला नापासच करायचं होतं, म्हणून तिनं त्या मुलाला सांगितलं की तुझा प्रवेश कसा आहे, मी तुला काम सांगणार आहे, त्या कामामध्ये जर तू यशस्वी झालास तरच तुला मी शिकायला परवानगी देणार. त्या प्राचार्याने असं सांगितलं की जी वर्गाची एक खोली आहे, ती वर्गाची खोली तू धुवून काढ, पुसून काढ. धुळीचा एक कण जरी तिथं दिसला तरी तू नापास होशील, तुला परत तुझ्या आईकडे जावं लागेल. तो म्हटलं चालेल. त्या मुलानं 2-3 तास ती खोली स्वच्छ केली, पुसली, धुतली, पूर्ण स्वच्छ केली. आणि तो प्राचार्यांच्या समोर आला आणि त्या प्राचार्याला तो असं म्हणतो की आई बघ, तू सांगितलेलं मी काम केलं, मला प्रवेश दे. प्राचार्याला तिला नापास करायचं होतं, त्याला नापास करायचं होतं, म्हणून त्या प्राचार्याने आपल्याजवळचा एक पांढरा रुमाल होता तो पाण्यामध्ये बुडवला, त्या वर्गामध्ये आली आणि वर्गात जिथं धूळ साठण्याची शक्यता होती त्या कोपऱ्यामध्ये तो रुमाल तिनं चिटकवला. पण कुठंच मातीचा किंवा धुळीचा कण तिच्या रुमालाला चिकटला नाही. नाईलाजानं त्याला ऍडमिशन द्यावं लागलं. पोरगं पास झालं, शिकलं, शाळा, वनस्पती शास्त्रामध्ये त्यानं PhD मिळवली. आणि PhD मिळवल्यानंतर त्यानं अनेक जाती शोधून काढल्या, कडधान्याच्या जाती शोधून काढल्या. आणि त्या कडधान्यापासून उपपदार्थ करण्यासाठी जो गाव माझा आहे, की ज्या गावातली तरुणाई, ज्या गावातली पिढी, पुढची पिढी स्वतःच्या पायावर उभी राहायला तयार नाही आहे, दारिद्र्यानं पिचली आहे, अपमानानं पिचली आहे, हा तो विद्यापीठाचा कुलगुरू होतो आहे. आणि त्या सोयाबीनच्या अनेक जाती आहेत त्या निर्माण करतो आहे आणि सोयाबीनचे अनेक उपपदार्थ तयार करतो आणि पुन्हा गावाकडे येतो आहे आणि गावाकडल्या हजारो पोरांना तो शिक्षण देतो आणि तो पायावर उभं करतो आहे. माझ्या बंधू आणि भगिनीनो, माझ्या आई बहिणीनो, माझ्या बापानो, ही कथा सांगण्याच्या पाठीमागे एवढाच उद्देश होता आपल्याला की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तर आम्ही तिच्यावर मात करू शकतो आणि आयुष्यामध्ये यश मिळवू शकतो. आम्ही या गावामध्ये राहतो आहे. येताना माझी उज्ज्वल दादांशी चर्चा होत होती. माणसाला घडण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज कर्म फळे अर्पित पुढे जाणं. व्यक्तीला घडायचं असेल, समाजाला घडायचं असेल, कुटुंबाला घडायचं असेल तर जे योग्य आहे त्याचा स्वीकार करायचा असतो आणि जे निषेधार्ह आहे त्याचा त्याग करायचा असतो. मी प्राचार्य होतो, ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला प्राचार्य होतो. आणि प्राचार्य असताना पहिल्या दिवशीच माझ्याकडे सरपंच यायचे आणि मी त्यांना अहिंसा, सत्य असते, अपरिग्रह या 5-6 विषयावर मी बोलायचो 2-2.5 तास. आणि बोलल्यानंतर मी त्यांच्याकडून काही शपथ घ्यायचो. मी तंबाखू खाणार नाही, मी गुटखा खाणार नाही, मी मावा नाही खाणार, मी मांसाहार नाही करणार, मी दारू नाही पिणार, मी गांजा नाही ओढणार असं सांगणार. मी शपथ घ्यायचो. एक बॅच माझ्याकडे होती नोव्हेंबर महिन्यामध्ये. ते ग्रामसेवक माझ्याकडे होते, 23 वर्ष निष्ठेनं दारू पिणारे होते. माझ्यासोबत तिथं सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशीचं माझं व्याख्यान झाल्यानंतर मी शपथ घ्यायचो की नाही, मी नाही पिणार, मी जोपर्यंत इथं ट्रेनिंग घेतोय तोपर्यंत नाही पिणार. 13 तारखेला दिवाळी होती, 11 तारखेला सुट्टी होती. 13 दिवस साहेब नव्हते पिले दारू. मी त्यांना म्हटलं की तुम्ही घरी नका जाऊ, तुम्ही माझ्या घरी राहा. कारण तुम्ही घरी गेला की तुमची बायको विचारेल तुम्हाला की तुम्ही सांगाल की दारू सोडली. मग बायको विचारेल की कोण बुवा भेटला, तुम्हाला राग येईल, मग तुम्ही परत प्यायला सुरुवात करा. मी त्यांना म्हटलं अण्णासाहेबांना की तुम्ही माझ्या घरी राहा, मी दिवाळीत मी तुम्हाला आंघोळ घालतो, मी लाडू कांडोलं देतो. बाकीच्या 49 ग्रामसेवकांना मी सोडायला तयार होतो पण त्यांना सोडायला तयार नव्हतो. 13 दिवस नव्हती घेतलेली. मला ते म्हणले साहेब जाऊ द्या ना घरी, एकदा माझ्या बायको पोराला बघू द्या ना मला. याच्या अगोदर 23 वर्ष मी बघत होतो, त्यावेळेला नव्हती, मला होश मी नसायचो. आता मी शुद्धीवर जाऊन मला बघू द्या पोरं, माझी बायको बघू द्या. मी म्हटलं बघा बिघडाल. नाही म्हटले साहेब. 7 दिवसाची सुट्टी संपली, साहेब आले. सोमवारचा दिवस होता आणि पळत ज्या वेळेला माझ्या केबिनमध्ये आले, माझा पाय पकडला. 5 मिनिटं सोडायलाच तयार नाही. डोळ्यात अखंड पाणी, माझा पाय धुवून काढला अश्रूने. उभे राहिले, मला सांगायला लागले साहेब नुसती एक गोष्ट सोडली तर माझ्या घराचा स्वर्ग झाला. म्हटलं झालं का? त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी घराकडे निघालो. कोल्हापूर अकलूज गाडी होती. गाडीत बसलो, माझ्या गावात गाडी बरोबर 10:30ला पोहोचली. मी गल्लीत निघालो माझ्या घराकडे तर माझी बायको भांडी घासत होती. तिनं जसं माझ्याकडे बघितलं तसं तिच्या लक्षात आलं की ही आता घरात आलाय. तिनं जे लाडू कानवलं केलं होतं ती पळत घरात गेली. तिनं
लाडू कानोल्याची परात होती, ती घेतली, जयवर ठेवली, कारण तिला माहित होतं हे घरात आलं की सगळी इसकटून टाकणार आहे. मी घरापर्यंत पोहोचलोच. साहेब माझी 3 पोरं, माझी 2 पोरं आणि 1 पोरगी पळत आली, पण माझ्या जवळ आली नाहीत. तर जन्माला आल्यापासून, पोराला कळायला लागल्यापासून मी पोरांच्या थोबाडीत मारत होतो, पेकटात घालत होतो लात, कारण मला शुद्धच नसायची. साहेब मी नव्हतो ना घरात, मी 11-12 दिवस. पोरं माझ्यावर प्रेम करत होती. आली पोरं, थबकली, पण माझ्याकडे आलीच नाहीत, लांब उभी राहिली. मला म्हणते साहेब तुम्ही 2-3 दिवस घरातनं बाहेर गेला आणि परत आला तर पोरं तुमच्याकडे कशी येतात? मी म्हटलं गाडीचा आवाज ऐकला की लपतात, भाऊ करतात, बाप म्हणून मिठी मारतात. माझी पोरं माझ्याकडे साहेब आलीच नाहीत. 5 मिनिटं अशीच गेली. मी मध्ये उभा, डाव्या बाजूला पोरं, उजव्या बाजूला बायको. साहेब माझ्या बायकोच्या लक्षात आलं, मी जो गल्लीत आज आलो होतो तो डायरेक्ट आलो होतो. आज लेझिम खेळत मी आलोच नव्हतो. बायकोच्या लक्षात आलं. बायको उठली, जवळ आली, माझ्या तोंडाचा वास घेतला. साहेबच तोंडाचा वास बी नाही आला. बायको लई निर्मळ हसली, अशी कवाच हसली नव्हती. अरे येडे हसत होती, पण तुला दिसत कुठं होती, तू शुद्धीवर कुठं होती? साहेब आमची बायको हसली की पोरांच्या ध्यानात आलं, पोरांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला. लांब असलेली पोरं साहेब माझ्याजवळ आली. दोन्ही पोरांनी एक मांडी धरली, पोरीने एक मांडी धरली. साहेब मी खाली वाकलो. दोन्ही पोरांनी एका गालाचा मुका घेतला, पोरीने एका गालाचा मुका घेतला. साहेब आपल्याच पोरांच्या ओठांचा स्पर्श इतका आनंददायी असतो, आयुष्यात पहिल्यांदा कळाला. साहेब माझ्या पोराने माझा शर्ट काढला, माझी दंडकी काढली. धाकटी पोरगी घरात गेली, तिनं वाटीभर वाशाल त्याला आणलं, आणि माझी पोरं मला अर्धा तास तेल लावत होती. साहेब घरात गेल्यानंतर ज्या पोरांच्या थोबाडीवर वळ उठवत होतो, ज्या पोरांच्या पेकटात लात घालत होतो, ज्या पोरांना मी कधीच सुख नाही दिलं, तीच पोरं बापाला सुख मिळावं म्हणून साहेब मला अर्धा तास मालिश करत होती. साहेब त्या दिवशी गावातल्या पोरांनी दिवाळी साजरी केली, कारण दिवाळी होती म्हणून. पण माझ्या पोराने दिवाळी साजरी केली कारण आमच्या बाण दारू सोडली म्हणून. साहेब मी एक गोष्ट सोडली, साहेब मी एक गोष्ट सोडली. मला माझी पोरं मिळाली, मला माझी बायको मिळाली, माझ्या पोरांना बाप मिळाला, माझ्या बायकोला नवरा मिळाला. विधिते पाळीत, निषेधाते गाळीत. एक आयुष्य बिघडवणारी एक गोष्ट संपली माझ्या आयुष्यातली. माझ्या घराचा स्वर्ग झाला, माझ्या पोरांचा स्वर्ग झाला, माझ्या बायकोचा स्वर्ग झाला. माझ्या मायबापानं आपण जगतो ना, ते ह्या गोष्टीसाठी जगतो. आपलं लेकरावर प्रेम आहे, आपलं बायकोवर प्रेम आहे, आपलं आपल्या गावावर प्रेम आहे. हे सगळी प्रेमाची जी आहेत ऋण आहेत आपल्याला, ती फेडल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. मी वारकरी संप्रदायामध्ये आहे, त्याला भागवत संप्रदाय असं म्हटलं जातं. भागवत या शब्दाचा अर्थ असा आहे की मरेपर्यंत प्रत्येकाची भागवल्याशिवाय मला मरायचं नाही. भागवत भागवत भागवत, ज्याचे जे ऋण आहेत माझ्यावर, त्या प्रत्येकाची भागवल्याशिवाय मला मरायचं नाही. आपली जिंदगानी त्याच्यासाठी. ही सगळी पोरं माझ्यासोबत येत आहेत ना, आज आपल्यासोबत आहेत ना, 2-2 हजार खर्च करून आलेत. याच्यातले डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत. काय आवश्यकता नाही ना घराच्या बाहेर पडायची. 2,000 खर्च करून 400-500 किलोमीटरचा प्रवास करून, कुठं 40 गाव, कुठं राधानगरी, पण एक ज्योत प्रज्वलित झाले. त्यांच्या लक्षात आलंय, कारण माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मरायचं असतं. बाप पिढीचं एक काम असतं की पुढच्या पिढीसाठी स्वर्ग तयार करून बाप पिढीनं मरायचं असतं. स्वर्ग नाही केला आपला पोरांच्यासाठी तर आपली पोरं पाठीमागं फिरून आपल्याला प्रश्न विचारशील, बाबा काय सोडलंस आमच्यासाठी, कुठलं गाव दिलंस, कुठली गल्ली दिलीस, कुठलं घर दिलंस आमच्यासाठी. पुढच्या पिढीनं आम्हाला प्रश्न विचारायचे नसतील तर बाप पिढीनं पुढच्या पिढीसाठी काम करायचं असतं. कारण ज्ञानेश्वरीमध्ये माऊली असं म्हणतात, येथ वडील जे आचरती तया नाम धर्म ठेविती, तेच येर आचरती सामान्य सका. तुमच्या घरातली मोठी माणसं कशी वागतात, तुमच्या घरातले आजोबा पणजोबा कसे वागतात, तशीच तुमच्या घरातली गावातली पुढची पिढी वागत असते. आमच्याकडे एक चंदगड तालुक्यामध्ये गाव आहे, 75 वर्ष त्या गावामध्ये इलेक्शन नाहीये. अख्ख्या गावाची लग्न वर्षातनं तीन वेळेला होतात. 3 वेळेला सगळ्या जाती धर्माची लग्न एकाच मंडपामध्ये होतात.
कुठलंही व्यसन नाहीये. गेल्या 80 वर्षामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून एकही खटला तालुक्याला नाहीये, ना पोलीस स्टेशनला, ना तहसील कार्यालयामध्ये, कुठंच नाही. गावातली 4 बुजुर्ग माणसं एकत्र बसतात, ते सांगतात की तू 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 अर्ज भर, अर्ज भरला जातो. इलेक्शनच्या कालावधीमध्ये एकाही पुढाऱ्याला गावात बोलवलं जात नाही. ते सांगतात येणाऱ्या पुढाऱ्याला, आम्हाला कळतं कुणाला मत द्यायचं, तू येऊन आमचं गाव नासवू नकोस. कारण गावातला एखादा कार्यकर्ता उभा होता आमच्या गावातला आणि ही व्यक्ती नसून शक्ती आहे असं म्हणतो. ह्यांचे हात बळकट करा, गावाला पोलिओ झाला तरी चालेल पण यांचे हात बळकट करा. आमच्या गावात कुणाचं हात आम्ही बळकट करत नाही, आमचं गावच आम्ही बळकट करतो, त्यामुळे आम्हाला कोणाचा हात बळकट करण्याची आवश्यकता नाही. आम्हाला आमचं गावच बळकट करायचं ही भूमिका घेऊन आम्ही सगळ्याला, त्या गावामध्ये श्रावण महिन्यामध्ये सगळ्या आया बहिणी गावाला येतात. ग्रामपंचायत त्या आया बहिणींचा साडी चोळी देऊन सत्कार करतो. ही स्वर्ग आणखीन वेगळा काय असतो माणसाच्या आयुष्यात. त्या गावातल्या येणाऱ्या पिढीच्या वाट्याला भांडण नाही, भावकी नाहीये, गावकी नाही, इलेक्शन नाहीये, ह्याची आडवा त्याची चिरवा नाहीये. एक समृद्ध गाव आहे. ते गाव तयार होण्यासाठी विनोबाजी सांगायचे की 5 प्रकारची माणसं गावात असली पाहिजे. कोणकोणत्या भूमिकेची, कोणत्या मनाची, प्रवृत्तीची माणसं गावात असली पाहिजे. विनोबाजी सांगायचे की गावातला सज्जन जागा असला पाहिजे. सज्जन हा अंगठ्यासारखा असतो. मी माझ्या गावाचा विचार करतो, आता माझं गाव तर 15च्या वरची जवळजवळ 250-300 पोरं रोज दारू पिता येतो. माझ्या गावात 2 किलो गांजा येतो आहे. गेले 5 वर्ष मी झटतो आहे माझ्या या लेकरांना सांभाळण्यासाठी. आईबापाने एकत्र बोलवतो. मोटरसायकलच्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या गावात गेल्या 1.5 वर्षात 3 पोरं दारू पिऊन विट्यासने येत असताना रस्त्यावर खलास झाली. 30-30 वर्षाची पोरं. 6 महिन्यापूर्वी तर माझ्या गावचं एक लेकरू 30 वर्षाचं विट्यात दारू पिलं, नाकेवाडीमध्ये एका गाडीत ॲक्सिडेंट झाला. त्याची पोरगी तो मेला त्यावेळेला 6 महिन्यापूर्वी 2 महिन्याची होती. काय अधिकार आहे त्याला? कारण पूर्वी संध्याकाळी आम्ही एक प्रार्थना म्हणायचो घराघरामध्ये. ज्यावेळेला आम्ही एकत्र होतो त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला सांजवात लावली की घरात एक प्रार्थना असायची. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा जळू दे सारी रात, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. मला त्यावेळेला कळायचं नाही की ते प्रार्थनेमध्ये घरच्या धन्याला उदंड आयुष्य का लाभू दे. आणि जसं मी व्यसनमुक्तीवर काम करायला लागलो, हे पोरगं आमचं गेलं. त्या दिवशी गेलो 6 महिन्यापूर्वी, त्याचं 2 महिन्याचं बाळ बघितल्यानंतर तिळतिळ हातडं तुटलं आणि पुन्हा प्रार्थना ती माझ्या मनामध्ये जागी झाली. कारण आता ती जी त्याची बायको आहे ती 23-24 वर्षाची आहे. त्या 2 महिन्याच्या लेकरांना ती जगणार कसं, अख्खं आयुष्य ती काढणार कसं. म्हणून त्या प्रार्थनेमध्ये होतं की घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. कारण तिला माहित होतं घरचा धनी जर लवकर गेला, भातुकलीच्या खेळातला राजा लवकर निघून गेला संसारातनं, तर त्या राणीला अख्खा संसार भविष्यात उभा करताना काय त्रास होतो तिला माहित होतं. म्हणून घराघरामध्ये प्रार्थना होती आणि ती प्रार्थनेतून आपल्या धन्याला सांगायची की घर धन्या नीट वाग, नको अर्धवट संसार सोडून जाऊ, तुझ्या माझ्या वाट्याला आपण ठरवलंय, हा रथ आहे आपल्या दोघांचा, आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे. त्याच्यासाठी तो प्रवास असायचा. आम्ही हा प्रवास, ही यात्रा त्याच्यासाठी आहे. समारोप फक्त मी एकाच गोष्टीचा करतो आहे, कारण ही 3-4 दिवस ही सगळी लेकरं थकलेली आहेत आणि हा समारोप आपल्या गावामध्ये आहे. कार्यकर्ते कसे असावेत, कशासाठी हे काम करायचं आहे, मी आत्ताच आपल्याशी शेअर केलं की अख्खं जग सुखी व्हावं. मंजित भाई नावाचा इथं माणूस आहे, मगाशी माझ्या शेजारी बसले होते. सलायबन नावाचं क्षेत्र आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तो तिथं आपलं अख्खं आयुष्य तिथं घालवतो आहे. आदिवासी वस्ती आहे तिथं. त्या आदिवासी वस्तीतल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तो देतो आहे. खूप काम करतो आहे. जंगल तिथलं विकसित करतो आहे, पर्यावरण विकसित करतो. एक माणसानं जर लक्ष घातलं तर कसा स्वर्ग निर्माण होऊ शकतो आपण सलायबनला जाऊन बघू शकता. सिंदखेड लपालीचे सरपंच इथं उपस्थित आहे, त्यांची टीम इथं उपस्थित आहे. एका सरपंचानं करायचं ठरवलं तर काय घडू शकतं. आम्ही सिंदखेड लपालीला पहिल्यांदा ज्या वेळेला मायबू सेवा यात्रेला गेलो, आमच्याबरोबर फक्त सरपंच भाऊंची पार्टी होती आणि 2 दिवस माझी व्याख्यानं संपल्यानंतर 3ऱ्या दिवशी कुलूप लावून अख्खं गाव तिथं, बरोबर आहे ना भाऊ, 3ऱ्या दिवशी अख्खं 1400 माणसं कामावर होती या माती ह्याच्यासाठी. भेद संपले ज्या दिवशी, अख्खा माणूस एक झाला आणि महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशनच्या कपामध्ये त्या गावाचं दुसरा नंबर आला. एका 3 दिवसामध्ये बदललेल्या माणसानं अख्खं गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं. सिंदखेडला पाहिलं एक माणूस पेटला, त्याच्या मनामध्ये एक चांगली ज्योत प्रज्वलित झाली.
तर तो काय परिवर्तन करू शकतो अशी माणसं इथं उपस्थित आहेत, जमिनीवर बसलेली आहेत सगळे. मी फक्त आपल्याशी शेअर करतो की कसे कार्यकर्ते पाहिजेत. कार्यकर्ते मी शिवछत्रपती दिलेत, राजा माझ्याजवळ दिलाय, तर राजानं माणसं कशी तयार केली होती. ही माणसं अशी तयार केली होती की शेतकरी सुद्धा सैनिक तयार केला होता. म्हणजे शिवछत्रपती निघाले होते रायगडावर आणि सावळ्या तांडेल नावाचं 16 वर्षाचं पोरग भाताच्या खाचरात काम करत होतं, शेतावर काम करत होतं. आणि त्याला दिसलं की 50 गडी घोड्यावर बसून निघालेत रायगडाकडे. आणि त्याला कळालं होतं की माझा राजा रायगडावर आहे. तिथपर्यंत कोण गनिम गेला नाही पाहिजे, शत्रू गेला नाही पाहिजे. त्याला माहित होतं. राजा इतका रुजला होता, विचार इतका रुजला होता की ती आलं बांधावर. आणि बांधावरून जे घोडे निघालं होतं की शिवछत्रपती स्वतः होते. ते शिवछत्रपतींचा घोडा पकडतोय 16 वर्षाचं पोरग, सावळा तांडेल नावाचं. ते म्हणते पाटील कुठे निघाला. ते म्हणते, ते राजे सांगतात रायगडावर निघालो. जमणार नाही, आमचा राजा राहतो तिथं, सोडणार नाही म्हणते. ते म्हणते नाही रे सोड म्हणते. ते राजे पण म्हणते, राजांना कौतुक वाटतंय. परत कुसुमाग्रजांनी खूप छान कविता लिहिली त्याच्यावर. खबरदार जर टाच मुरुनी मारुणी जाल पुढे चिंदड्या उडविन राई राई. पुढे जाल सोपं नाही. 50 विरुद्ध सावळ्या तांडेल 16 वर्षाचं पोरग आव्हान देतंय शिवछत्रपतींना. गेला तर बघा सोडणार नाही. शेवटी शिवछत्रपती खाली उतरते, त्याला मिठी मारते, सांगतात की राजा मी आहे. आणि पोरगाची जिगर काय, 50 विरुद्ध 1. स्वराज्य उगच नाही मिळत. एक एक व्यक्ती 50-50 माणसाशी लढू शकते, इतकी क्षमता इतकी ताकद माझ्या राजाने दिली होती. त्यावेळेला कुठं स्वराज्य उभं राहतं. एका बाजूला बांधावरच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये गवताला सुद्धा शिवछत्रपतींनी भाले मोडले, गवतामधून सुद्धा तलवार निर्माण केला शिवछत्रपतींनी. आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य उभा करणारा येसबा कामते सुद्धा उभा केला. पुण्याजवळ कोंडव नावाचं गाव आहे, आत्ताच नव्हे पूर्वीच. त्या गावाला पाण्याची टंचाई होती. शिवछत्रपतींना एक पत्र गेलं की आमच्या गावाला धरण बांधायचं, आमच्या गावाला एक पाझर तलाव, आमच्या गावाला तलाव बांधायचा, आमच्या गावच्या आया बहिणींचं दुःख हलकं करायचं आहे. म्हणून शिवछत्रपतींना एक पत्र पाठवलं. राजाने निर्णय घेतला की जायचं आपल्याला आणि इथं धरण बांधायचं आहे. म्हणून शिवछत्रपती दुपारच्या वेळेला कोंडव गाव आहे त्याच्या शिवारामध्ये आपले इंजिनियर घेऊन पोहोचले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियर जे कोणी असतील ते घेऊन आपले तांत्रिक अधिकाऱ्यांचा वर्ग घेऊन तिथं पोहोचले. दुपारची वेळ होती. कोंडव गावचं तिथंच एक 18 वर्षाचं येसबा कामते नावाचं पोरग त्या माळावर म्हसरं राखत होतं. जसा राजा आल्याला बघितलं तसं ह्याला लय इतका आनंद आहे, माझा राजा आला माझ्या गावात, माझा राजा आला. राजे निघाले. राजे घोड्यावरून त्या कोंडव गावच्या माळ्यावरून दुडक्या चालीनं त्यांचा घोडा पुढे चाललं होतं. हे डाव्या अंगानं हातात काठी घेऊन येसबा कामते नावाचं पोरग गुराखी असं डाव्या अंगानं पुढं 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 निघालं होतं. राजा पुढं आणि हे डाव्या बाजूनं पुढं पुढं. राजांचं लक्ष होतं त्याच्याकडे. राजे खाली उतरले. इंजिनियरना सांगितले की आपल्याला कोंडवे गावची पाण्याची समस्या संपवायची, इथं धरण बांधायचं, इथं तलाव बांधायचं, साईट बघून या. इंजिनियर उतरले, त्या डोंगरामध्ये गेले की कुठं धरण बांधता येईल, पाणी कुठं साठेल, कमी खर्च कुठे येईल, मातीचा बंधारा कुठं टाकता येईल. इंजिनियर गेले आणि तासाभरानंतर आले. तोपर्यंत राजे तिथंच उभा राहून शोधत होते की आणखीन कुठं धरण बांधता येईल. महाराजांनी मागं बघितलं, येसबा कामते काठीवर हनुवटी ठेवून राजांच्याकडे कौतुकानं बघ, माझा राजा कशाला आलाय, माझा राजा कशाला आलाय. लय आनंदून गेलो होतं ती पोर. एवढा मोठा माणूस माझ्या गावात आलाय, केवढा आनंद झाला होता त्याला. इंजिनियर आले, त्यांनी कागद ठेवला राजांच्या समोर. त्यांनी सांगितलं की महाराज इथं धरण बांधूया. महाराजांनी तोपर्यंत त्यांच्या नजरेतून जागा शोधून ठेवली होती. महाराजांनी त्या इंजिनियरला विचारलं की इथं धरण ठेवलं तर, इथं धरण बांधलं तर कसं होईल. महाराजांनी जी जागा शोधली होती, असे 2 डोंगर होते, म्हणजे मध्ये निमुळता भाग होता. त्या निमुळत्या भागामध्ये जर धरण बांधलं तर पाण्याचा साठा होणार होता, खर्च कमी येणार होता. इंजिनियर म्हटले की महाराज तुम्ही शोधलेली जागा आहे ती खूप उत्कृष्ट आहे, त्याच्यामध्ये धरण बांधता येईल, पण अडचण आहे. इंजिनियरना विचारलं महाराजांनी काय अडचण आहे. ते म्हटले महाराज तिथं काळी धोंड आहे, 17-18 फुटाची खूप मोठी धोंड आहे. ते म्हटले धोंड जर तिथून काढली तर उत्कृष्ट धरण येईल. महाराजांनी विचारलं धोंड बाजूला काढली तर धरण बांधता येईल. हो बांधता येईल. महाराजांनी मागं वळून बघितलं, येसबा कामते तिथंच उभं होतं. महाराजांनी त्याला हाक मारली, येसबा एक काम करशील. येसबा ती म्हणते जी.
ती पुढे येते, महाराजांना मुजरा करते, म्हणते येसबा एक काम करशील? ते म्हणते जी. येसबा त्या 2 डोंगराच्या मध्ये एक 17-18 फुटाची धोंड आहे, काढशील? धोंड बाजूला निघाली की तिथं धरण बांधू आपण, पाणी साठल, तुझं शिवार फुलल, काढशील? ते म्हणते जी. या येड्याला काय कळत नसतं, त्याच्या डोळ्यात साठलेलं असतं पाणी. राजानं काम सांगावं, माझा गौरव करावा, ह्याच्यासारखं दुसरी गोष्ट त्याच्या आयुष्यात कुठली होती? प्रत्यक्ष राजा, स्वराज्याचा अधिपती मला काम सांगतोय, येस बा एक काम करशील. शिवछत्रपतींची काम सांगण्याची पद्धत कशी होती? एक काम करशील? आमची भच्या 12 खड्याची शिवी देऊन सुद्धा काम सांगितलं तरी कार्टी काम करत नाहीत. आणि हे स्वराज्याचा पाईक पोरगा आहे, त्याला माहित आहे की स्वराज्य घडणार कसं, गाव कसं घडणार आहे. त्याला माहित आहे माझा राजा जन्मालाच आलाय, तो युगपुरुष म्हणून आलाय, अवघ्यांच्या उद्धारासाठी आलाय. त्याला माहित होतं राजा कशासाठी आलाय, आणि म्हणून तो म्हणत होता जी महाराज. महाराज त्याला म्हणते येस बा 15 दिवसानं माघारी येते, धोंड तिथं असता कामा नये. ते म्हणते जी. राजे निघून जातात पुण्याच्या दिशेनं, धुळीचे लोट. ही डोळं पुसते, पुढे बघते, 17-18 फुटाची धोंड त्याच्या ध्यानात येते, नाही जमणार. आज आमच्या लेकरांनी धोंड बघितले असतील काम करताना, अर्धा तास टक्कर दिली पोराणी मगाशी. धोंड आपल्या इथल्या या धरणाला लावताना त्याच्या बेसला येडे हारले ना, धोंड उचललीच पोराणी, पायाची हाताची तमा नाही बाळगली. ही यसबाच रागात त्यांच्यात खेळतंय, उगच नाहीये. काय त्यांना सांगा ना, एवढी मोठी धोंड एखाद्याच्या पायावर पडली असती पण जुमानलं नाही. आमचं एक DKTAचं फर्स्ट इयरचं पोरग आहे 18 वर्षाचं. कुठं आहे राजा, आहे का सूरज? इतकं नाजूक पोरग आहे ते, त्याला सगळी सांगते अरे येड्यात दगड येईल पायावर, दगड येईल. इतकं नाजूक आयुष्यात कधी घरात बाहेर पडलं नाही. कार टू कार्पेट मधलं पोरग, पण लढाई हारलं नाही. 18व्या वर्षी सुद्धा ते लढत होतं त्या काळ्या पत्थराशी. त्याने येसबा कामते ऐकलाय ना. येसबा कामते दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, पहार, टिकाव, खोरं, छिन्नी, हातोडा घेतला, त्या काळ्या पत्थराशी झुंजत राहिला. रात्र दिवस येसबा झुंजला. तो काळा पत्थर दूर केला आणि 16व्या दिवशी पुण्याच्या दिशेनं तो वाट बघत होता. भर दुपारी पुण्याच्या दिशेनं धुळीचे लोट उठले. येसबाच्या ध्यानात आलं माझा राजा आलाय, दिलेलं आश्वासन पाळतोय. राजानं उद्घाटनाचा नारळ नाही फोडला, धरण पूर्ण होणार आहे त्याचा बी नारळ नाही फोडला, तिथं कोणशिला सुद्धा नाही लावली. लोकांना काम केलं की कोणशिला लावायची लय सवय असते ही अशी. आता मग मी BDO असताना आम्ही हे काही स्मशान शेड बांधले, काही स्टेज बांधले दादा. मग ते कॉन्ट्रॅक्टर यायचे ना आम्हाला म्हणायचे की त्या कोणशिलेवर साहेब तुमचं नाव लिहू का? मी म्हणायचं नका लिहू, कुणाचं लिहायचं त्याचं लिहा. मग ते कॉन्ट्रॅक्टर म्हणायचे नाही लिहायचं आहे आम्हाला. मी म्हणायचं नाही लिहायचं. मग आमची भांडणं व्हायची. मग ते म्हणायचं साहेब का नको, तुम्हाला नाव का नको आहे त्या कोणशिला? मी त्याला काय म्हणायचो की तुमची कोणशिला तुम्ही खाली लावता. आणि ते कुत्र्याला कळत नाही ना बाबा, ते इंद्रजित देशमुखचं नाव, आणि आपण जिवंत असताना आपल्या नावावर कुत्र्यानं कार्यक्रम करावा, इतकं तरी आपण वाईट काम केलेलं नाही. पण माणसाला कोणशिलेवर नाव असावं ही खूप लय वाटत. नाव असावं म्हणजे 4 हाना, पण पाटील म्हणा, 5 पाटील नव्हे, पाटील म्हणा, 4 हाना, पण देशमुख म्हणा असं आम्हाला म्हणायचं असतं प्रत्येकाला. त्याच्यामध्ये आम्ही गुंग असतो. धुळीचे लोट उठले, महाराज आले, घोड्यावरून उतरले. महाराजांना माहित होतं, गॅरंटी होती, माझं पोरग धोंड बाजूला काढलं. महाराजांनी च्या कमरेला सुवर्ण मुद्रांच्या नाण्याची एक पिशवी होती. ती पिशवी खळदिशी वाजली. येसबाच्या ध्यानात आलं माझा राजा मला बक्षीस देणार. येसबा पळायला लागले, त्याला बक्षीस नको. येसबा मोहर, राजा माग, येसबा मोहर, राजा माग. राजानं गाठलं, येसबाच्या खांद्यावर हात ठेवला. हे दृश्य कुणी नाही बघू शकत, फक्त सह्याद्रीनं बघितलंय. माझा सह्याद्री साक्षीदार आहे आपल्या मावळ्यांच्यासाठी. महाराज त्याला म्हणतात घे. येसबा म्हणते नाही महाराज, यातलं छदांबी मला नका. धोंड बाजूला सरली, धरण होईल, गावात मोती टिकत्याल, गाव सुखी होईल, मला यातलं छदांबी नका. येसबा जो आहे ना तो सांगतो की माझ्या या गावाशी काय कर्तव्य आहे. ही तरुण पिढी, तरुणाईतला कार्यकर्ता, त्याची बांधिलकी स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या राष्ट्रासाठी. आणि दुसरं माझं खूप आवडतं उदाहरण सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो.
गावामध्ये कार्यकर्ता, मागाशी सरपंचांचे आमचंही बोलणं होत होतं की मला सुखी करायचं आहे, सगळ्यांना करायचं, सुखी करायचं. कुत्र्यानं सुद्धा कळालंय की बाबा इलेक्शन जवळ आलंय, चाललंच. कारण मी त्यांना 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये मधली 20 वर्ष आहेत, 60 ते 80 वर्ष आहेत ना माणसाची. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 60 ते 80 वर्ष आहे तो माणूस कुत्र्यासारखं जगतो, अवहेलना जगतो. त्या भूमिकेमध्ये त्याचं घरातलं वातावरण, त्याचं घरातली कर्तबगारी संपलेली असते, तसं तो बघतो. मी कथा सांगतो की गाव जनी उभं, गाव सुखी आणि समाधानी राहावं असा एक महाराष्ट्रामध्ये जो कार्यकर्ता होऊन गेला, त्याच्यावर चित्रपटही निघाला. त्याचं नाव आहे दशरथ मांझी नावाचा पाथरवटा. हा उत्तरांचलमधला पाथरवटा, निरक्षर आहे, दगड घडणारा माणूस आहे. त्याची बायको 9 महिने 9 दिवसाची बाळंती नाही, गरोदर आहे. तिला बाळंत कळा सुरू झालेत. बाळंत शब्दाचा अर्थ आहे बाळ तरी नाही तर अंत तरी. मराठीतल्या या शब्दाची निर्मिती आहे, कारण पूर्वी सुईनी नव्हत्या, माझघरामध्ये बाळंतपण व्हायचं. बाळंतपण संपलं की बाहेरची माणसं विचारायची की आई जिवंत आहे का, बाळ जिवंत आहे. कारण बाळंतपण देण्यासाठी ज्या कळा लागतात, त्या कळा आईला ज्या सोसाव्या लागतात ना, त्या खूप भयानक असतात. वैद्यकीय शास्त्र म्हणतं की एक आई आपल्या बाळाला जन्म देते त्यावेळेला त्या आईला वेदना किती होतात, 43 डेल इतक्या वेदना होतात. म्हणजे किती वेदना होतात. एखाद्या माणसाची 20 हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात ना, तेवढ्या वेदना तुमच्या माझ्या आईला जन्म देताना झालेल्या आहेत. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकाच्या आईनं आपल्या बाळाला जन्म देताना इतक्या वेदना सहन केल्यात. इथून पुढं आईच्या नावची एकही शिवी नको आहे आपल्याला, बहिणीच्या नावची एकही शिवी नको आहे. शिव्या देऊया आपण खूप बाकीच्या, गाढवा, मूर्खा. हे गाढवा सुद्धा शिवी दिली तरी तो गाढवाचा अपमान आहे, इतक्या शिव्या आहेत बाजूला. पण आईच्या आणि बहिणीच्या नावची तरी शिवी नको आहे आपल्याला. बाळंत कळा सुरू झाल्यानंतर हा दशरथ मांझी आपल्या बायकोला बैलगाडीमध्ये घालतो आहे. त्या दशरथ मांझी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याच्यामध्ये एक 8 किलोमीटरचा डोंगर आहे. त्या डोंगराच्या बाजूने त्याची गाडी येते आहे. गाडीला हादरा बसतो आणि त्या हादऱ्यानं त्याची बायको मरते आहे रस्त्यातच. दशरथ मांझीचं कुलदीप त्याच्यामध्ये मरतो आहे, जन्माला येणारा बाळ मरत आहे. दशरथ मांझीची बायको जाते. तो गाडी माघारी फिरवतो आहे, आपल्या बायकोचा अंत्यसंस्कार करतो आहे. दुसऱ्या दिवशी दशरथ मांझी उठतो आहे. तो हा मधला जो 8 किलोमीटरचा डोंगर आहे तो पोखरतो आहे. 1972 पासून तो डोंगर पोखरतो आहे किती, 2005 पर्यंत. एक दिवसाची सुट्टी नाही घेतलेली, सलग 33 वर्ष दशरथ मांझी रोज सकाळी उठतो आहे आणि त्या डोंगराशी झुंजतो आहे. नो सेकंड सॅटरडे, नो फोर्थ सॅटरडे. कुणाची आई मिली काही नाही, वेड्यासारखा सलग 33 वर्ष दशरथ मांझी उठतो आहे आणि 8 किलोमीटरचा तो रस्ता पूर्ण करतो. रस्त्याचं काम करत असताना माझ्यासारख्या अनेक स्वार्थी माणसांनी दशरथ मांझीला प्रश्न विचारला, दशरथ करणं दुसरं लग्न, जगणं आमच्यासारखा, खा प्यानी मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, दिल मांगे मोर, जगणं आमच्यासारखं. दशरथनं कानामध्ये बोळे घातले होते, त्यानं दुसरं लग्न नाही केलं. 33 वर्षानंतर 8 किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला मधला. टीव्हीचे चॅनल्स, पत्रकार दशरथ मांझीच्या समोर आले आणि त्याला प्रश्न विचारला, दशरथ का जाळली जवानी, का नाहीस केलंस दुसरं लग्न, का नाहीस आमच्यासारखा जगलास, खा ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, का नाही जगलास आमच्यासारखं. दशरथनं दिलेलं उत्तर आहे ना, दशरथ म्हणतो की यासाठी जाळली जवानी, यासाठी नाही दुसरं लग्न केलं की पुन्हा माझ्या गावची आई बहीण दवाखान्यात जात असताना रस्त्यात टाचा घासून तिचा मृत्यू होऊ नये, यासाठी जाळली जवानी, यासाठी नाही दुसरं लग्न. एक ज्याला समजलं की मला जगायचं आहे तर असं साधं नाही जगायचं, मृत्यूच्या अगोदर अफाट काम करू, अनेकांचे अश्रू पुसून मरायचं. मरायच्या अगोदर माझ्या पोरांच्यासाठी स्वर्ग तयार करून मला मरायचं. मला एक असा समाज तयार करायचा की ज्या समाजामध्ये माझे पोरं, माझे नातू मला सुखी करायचे. मी ज्या गावामध्ये राहतोय, मी गावाची डेफिनेशन प्रत्येक वेळेला करतोय, गावच्या कारभारीने लक्ष द्यावं. कारभारी कोणाला म्हणायचं असतं की जो सगळं गाव सुखी झाल्याशिवाय तो झोप घेत नाही. पूर्वीचा कारभारी ज्या वेळेला जायचा सकाळी गावातनं हिंडायचा,
ज्या घरामध्ये चूल नाही पेटली ते लक्षात ठेवायचं, घरी यायचा, चूल न पेटलेल्या घराकडे भाकऱ्या पाठवायचा, घरात तयार झालेल्या, बायकोला सांगून. पुन्हा 2 वाजता जायचा, त्या घरातली लेकरं जेवले का बघायचा, आणि मग कारभारी 3 वाजता जेवायचा. अख्खं गाव जेवल्याशिवाय गावचा कारभारी जेवत नव्हता. एकत्र कुटुंब पद्धतीतला जो कारभारी होता ना, तो कारभारी दिवाळीच्या वेळेला कपडे आणायला गेला तर तो कपडे कधी स्वतःला नव्हता घेत. कपडे घ्यायचा धाकट्या भावाला, कपडे घ्यायचा बहिणीला, भाऊजाईला, कपडे घ्यायचा पुतण्याला. घरातला कारभारी ओळखण्याची खून तवा कंची होती. ज्याच्या पैरणीला 17 घाटे आहेत, ज्याचं धोतार फाटलंय, ज्याचं पायतान गेले 15 वर्ष बदललेलं नाही तेच पायतान आहे, समजून चालायचं होतं घरचा कारभारी. घर सुखी होतं, घर गोकुळ होतं, घर सुखानं नांदत होतं. घरं फुटली, इस्काटली, हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, दळभद्री संसारामध्ये आम्ही आलो. आम्ही सुखी नाहीये. त्यावेळी भले आमच्या घराची चूल नव्हती पेटत, पण आम्ही सुखी होतो. माणूस माणसात होता. प्रेम हीच दौलत होती समाजामध्ये, जिव्हाळा हीच दौलत होती. आम्ही आमच्या सगळ्या शिबिरांची नावं हृदय आहेत. आम्ही छातीला छाती लावतो, आम्ही भेटतो, आम्ही आलिंगन देतो. कारण तुकोबराय म्हणतात की देता आलिंगन, संतांना आलिंगन देतं तर सगळा ताप संपतो म्हणतो. मग ही सगळी संतच मंडळी आहेत. आम्ही ज्या ज्या वेळेला भेटतो एकमेकाला, आम्ही एकमेकाच्या पाया पडतो आणि आम्ही आलिंगन देतो. आमचा हेतूच तो, जगामध्ये प्रेम निर्माण व्हावं, पुन्हा नाती निर्माण व्हावीत, जातपात धर्माच्या पलीकडे माणसं एकत्र यावीत, एकमेकाच्या सुखासाठी धडपडावीत. जग सुखी होईल तर मी सुखी होणार आहे. मी अध्यात्माचा एक सिद्धांत सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आजूबाजूला दुःख असताना आम्ही सुखी नाही राहू शकत. आम्ही सगळे अखंड आहोत. आपलं शरीर जसं अखंड आहे तसा समाज अखंड आहे. माझ्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली तर डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. पायाचा अंगठा आणि डोळे याच्यामध्ये 3.5 हाताचं अंतर आहे. पायाच्या अंगठ्याचा आणि डोळ्याचा काहीही संबंध नाही. पण पायाच्या अंगठ्याची ठेच डोळ्यामध्ये पाणी आणतं. माझं शरीर अखंड आहे. जगामध्ये कोणी दुःखी असेल तर मी सुखी नाही राहू शकत. आणि म्हणून माझा जन्म आहे तो जगामध्ये सुख निर्माण करण्यासाठी. पर सुखे सुखी. तुकोबराय म्हणतात की कोण सुखी होणार आहे की दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानतो, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानतो, तोच माणूस सुखी होणार आहे. माणसं अशी तयार व्हावीत, असे सूर्य तयार व्हावेत, अशी तेजस्वी लेकरं भविष्यात येणारी तयार व्हावीत की त्यांनी अवघा भवताल जो अंधार आहे, जी वेदना आहेत, जे कष्ट आहेत, क्लेश आहेत, ते येणाऱ्या पिढीनं संपवावेत. आणि त्याच्यासाठी बाप पिढीनं आपल्या लेकराचा सूर्य करावा, आपल्या लेकराची मशाल करावी, आपल्या लेकराचा खऱ्या अर्थानं कुलदीपक करावा. त्यासाठी ही यात्रा. या तुमच्या गावानं आज आम्हाला दिलं आणि जेवण, बाजरीची भाकरी डॉक्टर लय भारी होती चुलीवरची. असं जेवण आम्हाला कवाच मिळालं नाही. आमची पोरं कालपासून एवढं खाते, ते म्हणते ती जर हे असं असेल अजून 8 दिवस राहूया म्हणते. बघा 2-4 धरणं सकाळ संध्याकाळ आम्ही काम करतो. एवढं प्रेम तुम्ही देताय गड्यानं, कुठनं शिकला कळायला मार्ग नाही. तुम्ही तिकडं आल्यानंतर आमच्याच्यानं होईल का तुमचं, असं आम्हाला सगळ्यांना काळजी लागली. एवढं जपताय तळ हाताच्या फुलासारखं. तुम्ही तिकडं आल्यावर आम्हाला ही जमल का नाही काळजी आहे. पण तुमच्या या आदरातिथ्याला, तुमच्या या प्रेमाला, सगळ्या गोष्टीला अन्नदाता सुखी भव, पाककर्ता सुखी भव, आणि आम्हाला जी संधी दिली प्रेमाची त्या सगळ्यासाठी हृदयापासून ऋण व्यक्त करतो. समस्त 5 पाटील, समस्त उज्ज्वलदादाची टीम, या गावचे सगळे नागरिक, की तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमच्या शिवारात शिरून आम्हाला घाम गाळण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. कुठं चुकलो असेल, बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर हृदयापासून क्षमा मागतो. दादा काल परवापासून आमच्या लेकरांनी जो त्रास दिला असेल त्याबद्दल, त्या त्रासाबद्दलही क्षमा मागतो. उदार अंतःकरणानं माफ करून ही जी प्रेमाची ही आहे आमच्यावर कृपा आहे तुमची, ती अशीच राहू दे. आपण त्याच ज्ञानेश्वर माऊलींची ती ओवी आहे आपण ज्याच्यावर का बोलतो आहोत, ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंधरी तू आपुला जीव. म्हणजे माऊली जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं सांगत असताना, संतांची लक्षणं सांगत असताना, संत कसे असतात, माऊली असं म्हणतात की ते वाट कृपेची पुसतू, ते ज्या दिशेला जातील तिकडे ते कृपा करतात. दिशाची स्नेहेची भरितू, ते ज्या दिशेला जातात तिकडं केवळ प्रेम देतात, दुसरं काहीच देत नाही. दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंथरी तू आपुला जीव. कोण राठोड, कोण देशमुख, कोण पाटील, काय संबंध आहे, पण आमचं कनेक्शन एका जन्माचं नाही, जन्मोजन्माचं आहे. उगाच आम्ही एकत्र येत नाही. गेल्या अनेक जन्मामध्ये माणूस म्हणून आम्ही सगळेजण ज्या वेळेला जन्माला नव्हतो त्यावेळेला पण आम्ही एकत्र आलो होतो. काही नाती मी रात्रीच्या व्याख्यानामध्ये सांगितली, काही नाते असे असतात की क्षणभरामध्ये जन्मजन्मांतरीचं नातं सांगतात, आणि काही नाती असे असतात रक्ताचे असतात,
हाडाचे असतात, मांसाचे असतात. आयुष्यभर भेटतात, खेळतात, रेटतात, पण ती कधी आपल्याला आपली वाटत नाहीत. ही रक्ताची नाहीत नाती, कुठलीच नाहीत. फक्त ह्या मातीत आहोत, या मातृभूमीच्या आहोत, लेकरं आहोत आपण एकाच नात्यानं. त्या आईची लेकरं म्हणून, आपण तिची लेकरं म्हणून आपण भाऊ सगळेजण आहोत. आणि हा प्रेमाचा संदेश घेऊन आणि घामाची धारा आपल्या मातीमध्ये टाकण्यासाठी आम्ही इथं आलोत. पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. काही चुका, काही त्रास झाला असेल तर समस्त संयोजक रात्री 1:30 वाजता गायकवाड दादा, दोन्ही दादा उपस्थित आहेत. आम्ही येड्याने त्रास दिला, आम्ही नियोजन करताना वेळेत यायला पाहिजे होतं, पण आम्ही बी तशीच आहे आणि तुम्ही बी तसंच आहे. तसंच आम्हाला स्वीकार केला. अशाही परिस्थितीत तुम्ही स्वीकार केलात. कारण प्रेमाचं एक वाक्य आहे, ज्याचं प्रेम एकदा जुळलं की एक पूर्वी सिरियल होती, त्याचं एक, त्या सिरियलचं नावच आहे प्रेम करायची मेथड असते. ज्याच्यावर प्रेम करतो ना आपण, त्यासाठी एक वाक्य आहे, तुमच्यासाठी. हा, प्रेम असलं की मग ते रात्र असू द्या नाही तर दिवस असू द्या, त्याच्यासाठी जान कुर्बान करायची, एवढंच माहीत असतं. तर जे प्रेम दिलं आपण त्याबद्दल आपल्या पायावर डोकं ठेवतो. धन्यवाद. आणि या गावच्या लोकांनी एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकून घेतलेलं. आचारसंहिता लागली, तुम्हाला काळजी आहे की बाबा आता स्मिताताईंना मतदान करायचं का ललिताताईंना मतदान करायचं, तुमच्या चर्चा झडलेल्या असतील. मग कुठली विचारधारा चांगली, ही का चांगली का ती चांगली, भयंकर चर्चा चालू असेल. आमच्या पोरांनी मगाशी पथनाट्यातनं सांगितलंय कोणाला मतदान द्यायचं, कारण मतदान हे सतीचं वाहन आहे. जसं दूध आहे तशी त्याची साय असते. तुम्हाला तुमच्या लायकीचा नेता मिळत असतो. आपली लायकी वाढवूया, आपला नेता ताकदीचा निवडूया, की तोच आम्हाला आवडतो. म्हणजे तो असा असावा की भविष्यात कधीच ईडीच्या तावड्यात सापडणारा नसावा. तो असा असावा की शुद्ध, त्याचे हात शेवटपर्यंत शुद्ध असावेत, पवित्र असावेत. त्याचा प्रत्येक क्षण हा त्याच्या मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या हितासाठी धडपडत असावा. म्हणजे सिलेक्टिव्ह लोकांच्यासाठी नाही, तो प्रत्येकाच्या हितासाठी काम करत असावा. असा नेता आम्हाला प्राप्त व्हावा इलेक्शनमध्ये. पैसा, 3 गोष्टीला मतदार बळी पडतो, पैसा, जात आणि धर्म. हा देश उभा करायचा असेल आणि आम्हाला नेतृत्व हवं असेल तर पैशाला बळी न पडणं, जातीला बळी न पडणं आणि धर्माला न बळी पडता मतदान करणं, की जो खरा आहे, जो आमच्यासाठी झटणार आहे, ज्याच्या एका डोळ्यामध्ये प्रेम आहे, एका डोळ्यामध्ये वेदना आहेत, अशाच नेतृत्वाला आपण निवडून दिलं तर एक मतदार म्हणून आपला जिगरबाज हक्क आपण बजावला असं होईल. येत्या निवडणुकीसाठी परमेश्वरानं सद्बुद्धी देऊन या विभागाचा एक चांगला नेता तुमच्या वाट्याला यावं अशा भरभरून शुभेच्छा आजच्या आचारसंहितेच्या पहिल्या दिवशी आपल्याला देतो. आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.